नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बुद्ध पौर्णिमा निमित्ताने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अमृतसागर यांनी झाडांच्या मुळापासून बुद्धांची कलाकृती तयार केली आहे. नैसर्गिक घटकांचा वापर करून शिल्प निर्मितीचा छंद जोपासत झाडांच्या मुळांपासून अनेक शिल्प अमृतसागर यांनी तयार केले आहेत. काल बुद्ध पौर्णिमा निमित्ताने या झाडांच्या मुळांपासून तयार करण्यात आलेल्या शिल्पकलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार, मी अशोक अमृतसागर, निवृत्त मुख्याध्यापक. मला शिल्पकलेची आवड लहानपणापासूनच होती आणि कॉलेज जीवनापासून तर आतापर्यंत जवळपास 40 वर्षापासून मी या कलेचा ध्यास आणि या कलेची उपासना करत आलेलो आहे. आणि या उपासनेमध्ये मला आतापर्यंतच्या 36 वर्ष सेवेमध्ये जवळपास 400हून अधिक पुरस्कार वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, शिल्पकला, चित्रकला, संगीत याच्यावर मिळालेले आहेत. आणि सण समारंभ, उत्सव ज्यावेळी प्रबोधनाचं वेळ येते त्यावेळी मी माझ्या पद्धतीने, माझ्या कलेने त्याचं प्रबोधन करत असतो, समाजाचं प्रबोधन करत असतो. आणि अलीकडेच आता बुद्ध जयंतीच्या निमित्ताने मी माझ्या कलाकृती जवळपास 1 ते 1.5 महिन्यापासून वेगवेगळे झाडाचे मूळ, खोड, मुळ्या, फांद्या यांच्यापासून एक कलेक्शन करत येऊन मी अशा पद्धतीच्या कलाकृती बनवतो. आणि या कलाकृतीचं जे उद्बोधन, प्रबोधन समाजाचं किंवा विद्यार्थ्यांचं आजपर्यंत करत आलेलो आहे. आणि ती सेवा, निस्वार्थ सेवा, मी माझं शैक्षणिक काम सर्व आटोपून हा फावला वेळ जो मला मिळाला त्याचा व्यासंग मला जडलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.